श्री गजानन विजय कथामृत अध्याय 19. ओवी 1 ते 10. श्री गणेशाय नमः. हे आनंदाचे निधान, अभेदाचे स्थान असलेल्या देवा, मी सदैव अनन्य भावाने तुला नमन करतो. हे रघुपती राघवा, मला शीघ्र गतीने प्रसन्न हो. तू माझा किती अंत पाहणार आहेस, हे कळेनासे झाले आहे. हे अनंता, जे खरे थोर असतात त्यांना कठोरता शोभत नाही, याचा आता तुम्ही आपल्या मनात विचार करा. मी आपणास दीनपणे हाका मारतो आहे, मला दगा देऊ नका. हे जगदीशा, जगन्नायका, दासगणूवर प्रसन्न व्हा. गर्देवर समर्थ कृपा. महाराज शेगावात असताना काशीनाथ खंडेराव गर्दे नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याने समर्थांच्या चरणास वंदन केले. समर्थांची मूर्ती पाहून त्याच्या मनाला अतिशय आनंद झाला. तो मनात म्हणाला, माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्ताची लक्षणे केवळ स्वानुभवाने लिहून ठेवली, त्याची ही प्रत्यक्ष मूर्ती आहे. माझे भाग्य खरंच धन्य असल्यामुळे समर्थांचे हे चरण पाहण्यासाठी मी खामगावाहून येथे आलो. त्याचे सार्थक झाले. तेवढ्यात समर्थांनी एक लीला केली. त्यांनी आपल्या परमकृपेने काशीनाथाच्या पाठीत जोरात एक कोपर खळी मारली आणि ते म्हणाले, जा, तुझा हेतू साध्य झाला आहे. तारवाला शिपाई तुझी वाट पाहत आहे. समर्थांच्या या भाषणाने काशीनाथ मनात घोटाळला. त्याला वाटले, माझे येथे काहीच काम नाही, शिवाय मी काहीही मागण्यासाठी येथे आलेलो नाही. तारवाला शिपाई वाट पाहतो म्हणजे काय, त्यातील गुढार्थ त्याला कळेना. कोणाला विचारण्याचे धाडस त्याला होईना. तो चरणास वंदन करून निमूटपणे खामगावी निघून गेला. तेव्हा एक तारवाला शिपाई दारात उभा होता. तार कशाची आहे हे बघण्यासाठी काशीनाथाने ती घाईघाईने घेतली. तारेत हा मजकूर होता, तुमचा तक्रूर म्हणजे नेमणूक मोर्शी तालुक्यात मुन्सफीच्या हुद्द्यावर केला आहे. हे पाहताच काशीनाथ पंताला आनंद झाला, कारण त्याला समर्थांनी मारलेल्या कोपरखळीचा अर्थ कळला. संतांचे ज्ञान कसे असते पहा. असो, बुटींकडे निवास. एकदा समर्थांची स्वारी नागपुरातील गोपाळ बुटींच्या आग्रहामुळे त्यांच्याकडे गेली. पूर्वी नागपूर ही भोसल्यांची राजधानी होती. श्रोते हो, त्या शहरास सांप्रतकाली दैन्यावस्था आली. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला व खरा धनी याचक ठरला. या शहरात परकीय लोकांचाच जास्त बोलबाला झाला. हत्ती, घोडे व पालख्यांची गर्दी नाहीशी होऊन त्या जागी मोटार वेगाने धावू लागली. असो, हा काळाचा महिमा आहे, यात कोणाचाच दोष नसतो. गोपाळबुटीचा वाडा सीताबर्डीवर होता. ज्याप्रमाणे एखादा वाघ किल्ल्यात कोंडून टाकावा, त्याप्रमाणे बुटीने त्या भव्य वाड्यात समर्थांना नेऊन ठेवले. बुटींचा असा विचार होता की आता यापुढे महाराजांना कायमपणे नागपुरी सीताबर्डीवरच ठेवावे, त्यांना शेगावी जाऊ देऊ नये. ज्याप्रमाणे अक्रूराने कृष्णाला मथुरेत नेले, तसाच प्रकार येथे झाला. त्याचे काय वर्णन करावे. शेगाव भणभणीत झाले. सर्व लोक दुःखी झाले. ते हरिपाटलास विनवू लागले, महाराजांना इथे आणा की हो. ज्याप्रमाणे शरीरातून प्राण गेल्यावर तिला कोण विचारणार, त्याप्रमाणे समर्थान वाचून शेगाव हे प्रेत झाले आहे पहा. तुम्ही गावातील जमीदार आहात, याचा विचार करा. बुटी मोठा सावकार आहे, तेथे आमचे काहीच चालणार नाही. टक्कर होणे असेल तर हत्तींची होणेच योग्य असते. इथे आमच्यासारख्या कोल्ह्यांची मुळीच काही किंमत नसते. जंबूमाळीबरोबर लढण्यासाठी मारुती हाच योग्य ठरला. कर्णाला जिंकण्यासाठी अर्जुनाची योजना झालेली होती. आता तुम्ही नागपुरात जावे व समर्थास घेऊन यावे. त्या योगे आम्हा सर्वांना सुखी करावे, हीच विनंती आहे. इकडे बुटींच्या घरी असताना महाराज बेचैन राहिले. जसे हस्तिनापुरात कृष्णास आनंद वाटला नाही, महाराज बुटीला म्हणत होते, मला शेगावी जाऊ दे. या आपल्या भव्य वाड्यात आम्हाला ठेवून घेऊ नको. त्यास बुटीने जुमानले नाही. तो समर्थांना जाऊ देईना. बुटी म्हणजे जणू अनागोदींच्या राज्याचा राजा होता. बुटी हा मनाने भाविक असला तरी त्याचा अहमपणा गेलेला नव्हता. त्याच्या अंगी श्रीमंतीचा गर्व भरलेला होता. तो रोज ब्राह्मण भोजन घालीत असे, तसेच समर्थांपुढे रोज भजन करवीत असे. पण अशा वेळी शेगावची कोणी मंडळी आल्यास त्यांना तो साफ मनाई करीत असे. शेगावच्या लोकांना समर्थांच्या दर्शनास तो जाऊ देत नसे. श्रीमंतांच्या घरात
परवानगी वाचून कोणालाच जाता येत नाही. शेगावचे लोक समर्थांना घेऊन येण्यासाठी गेले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते जसे गेले तसे परतले. इकडे समर्थांचा भक्त हरी पाटील काही मंडळींना बरोबर घेऊन समर्थांना आणण्यासाठी नागपुरी निघाला. ज्यावेळी तो आगगाडीत बसला त्याच वेळी समर्थ गोपाळ बुटीला असे म्हणाले, "अरे गोपाळा, हरी पाटील नागपुरी येण्यासाठी निघालाय बरं. तो इथे येण्यापूर्वी मला येथून जाऊ दे. तो इथे आल्यावर शांतता राहणार नाही, कारण तो जमेदार आहे हे नीट लक्षात घे. तुझ्या सर्व उड्या धनाच्या जोरावर आहेत, तर तो मला मनगटाच्या जोरावर इथून घेऊन जाईल." तोपर्यंत हरी पाटील तेथे आला. शिपायाने त्याला अडवले, पण त्याने ते जुमानले नाही व वाड्यात प्रवेश केलाच. ज्यावेळी पाटील आले त्यावेळी गोपाळ बुटींच्या घरी मोठी पंगत बसली होती. ब्राह्मण भोजनास आले होते. सर्वांना चांदीची ताटे व बसण्यास शिसमचे पाट आणि पातळ पदार्थांसाठी जवळ चांदीच्या वाट्या होत्या. भोजनासाठी नाना प्रकारची पक्वान्ने होती. मध्यभागी त्याने समर्थांना बसण्यासाठी आसन मांडले होते. ज्याला लोक नागपूर प्रांताचा कुबेर म्हणत अशा बुटींच्या घरी श्रीमंतीचे काय वर्णन करावे. असो, हरी पाटील समर्थांना नेण्यासाठी वाड्यात शिरले तेव्हा महाराज त्यास भेटण्यासाठी दाराकडे धावत निघाले. ज्याप्रमाणे वासराला पाहून गाय धावत येते त्याप्रमाणे स्वामी गजानन पाटलासाठी धावत आले. ते म्हणाले, "हरी, शेगावस चल पाहू. मला येथे मुळीच राहावयाचे नाही. मला नेण्यासाठी आलास हे फार बरे झाले." असे म्हणून समर्थ जाऊ लागले. ते गोपाळाने पाहिले व त्याने अनन्य भावाने येऊन समर्थांचे चरण धरून विनवणी केली, "गुरुराया, माझा हिरमोड करू नका. यावेळी 2 घास घेऊन मग तुम्ही हव्या त्या ठिकाणी जा." तसेच बुटी पाटलास विनयाने बोलू लागले, "तुम्ही प्रसाद घेऊन जावे हेच मागणे आहे. महाराज इथे राहणार नाहीत हे आज कळून आले. पाटील, यावेळी माझी लाज तुम्हीच राखली पाहिजे. समर्थ आत्ताच जर निघून गेले तर लोक उपाशी उठतील आणि संपूर्ण नागपुरात माझी नाचक्की होईल." भोजने होईपर्यंत महाराज तिथे राहिले. शेगावच्या सर्व लोकांनी पंक्तीत भोजन केले. भोजन झाल्यानंतर निघण्याची तयारी झाली. त्यावेळी बुटींच्या वाड्यात समर्थ दर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. गोपाळ बुटींची पत्नी जानकाबाई ही अत्यंत भाविक होती. ती जणू गृहलक्ष्मीच होती. तिने महाराजांच्या चरणी विनवणी केली, "हे गुरुराया, माझा हेतू मनातल्या मनात तसाच राहतो आहे." तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या मनात काय आहे हे मी जाणले." असे म्हणून त्यांनी तिच्या कपाळास कुंकू लावले व म्हटले, "आता तुला आणखी एक मुलगा होईल. तो अत्यंत सद्गुणी असेल. हे बाळे, अंतकाळी तू सौभाग्य घेऊन वैकुंठात जाशील." असा तिला आशीर्वाद देऊन समर्थ निघून गेले व त्या सीताबर्डीहून रघुजीच्या घरी आले. हा राजा रघुजी भोसले उदार मनाचा श्रेष्ठ भक्त होता. त्याने आपल्या शुद्ध वर्तनाने रामास राजी करून घेतले होते. त्याचे लौकिक अशाश्वत राज्य गेले, पण सद्गुरु भक्तीचे शाश्वत स्वरूपाचे राज्य त्याच्या घरी आले. राजाने समर्थांचा उत्तम प्रकारे आदर केला. त्याचा पाहुणचार स्वीकारून महाराज पुढे रामटेकास गेले. तेथे रामाचे दर्शन घेऊन ते हरी पाटला समवेत परत शेगावच्या मठात आले. मोगलाईतील धार कल्याण येथील रंगनाथ साधू समर्थांना भेटण्यासाठी शेगावी आले होते. दोघांनी सांकेतिक भाषेत अध्यात्माची बोलणी केली. त्याचा भावार्थ जाणू शकेल असा तेथे कोणीही समर्थ नव्हता. ज्यांची कर्ममार्गावर प्रीती होती, कृष्णा नदीच्या तीरी ज्यांची महती होती व माणगावी ज्यांचा जन्म झाला, असे श्री वासुदेवानंद सरस्वती येण्यापूर्वी महाराज बाळाभाऊस म्हणाले, "अरे बाळा, उद्या मला भेटण्यासाठी माझा एक बंधू येत आहे. त्याचा आदर करावा. तो फारच कर्मठ आहे, म्हणून जाण्या येण्याच्या वाटेवर अजिबात चिंध्या पडू देऊ नका. संपूर्ण अंगण स्वच्छ ठेवा रे. एखादी चिंधी कोठे पडलेली दिसली तरी त्याचा निश्चित कोप होईल. तो स्वामी म्हणजे जमदग्नीची दुसरी प्रतिमाच आहे. तो कऱ्हाडा ब्राह्मण असून अत्यंत शुचिर्भूत व ज्ञानी आहे. त्याचे हे कर्मठपण कवचाप्रमाणे समजावे." असे आदल्या दिवशी पुण्यराशींनी बाळास सांगून ठेवले. तेव्हा दुसऱ्या दिवशी एक प्रहर दिवस येताच स्वामी त्या ठिकाणी आले. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले.
दोघांच्याही मनाला अनिवार आनंद झाला. एक कर्माचा सागर तर दुसरा योग योगेश्वर होता. एक सुंदर मोगऱ्याचे फूल तर दुसरे गुलाबाचे रोपटे होते. एक गंगा भागीरथी होती तर दुसरी गोदावरी होती. एक साक्षात पशुपती होता तर दुसरा शेष नारायण होता. जेव्हा स्वामी मठात आले तेव्हा गजानन महाराज आपल्या पलंगावर हातांनी चिटक्या वाजवीत बसलेले होते. स्वामी येताच त्यांनी चिटक्या वाजवणे थांबवले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तेव्हा स्वामींनी परत जाण्यास आज्ञा मागितली. फार बरे म्हणून महाराजांनी मान तुकवले. स्वामी निघून गेले तेव्हा बाळाभाऊस कौतुक वाटले. बाळाभाऊ म्हणाला, गुरुराया, हे दृश्य पाहून माझ्या मनात एक संशय आलेला आहे. त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग तुमच्या या मार्गाहून अगदी भिन्न आहे. आणि मग असे खरोखर असताना तो तुमचा बंधू कसा? असा प्रश्न ऐकून समर्थांनी त्याला उत्तर दिले. बाळा, तू अगदी छान प्रश्न आम्हाला विचारलास. ईश्वराकडे जाण्यासाठी खरोखर 3 मार्ग असून हे तिन्ही मार्ग ज्ञानाच्या मुकामास पोचवतात. वरवर पाहणाऱ्याला त्याची भिन्न भिन्न रूपे दिसतात. त्यामुळे हे राजा पाहणाऱ्याच्या मनात घोटाळा होतो. त्यापैकी सोवळे ओवळे, संध्या, स्नान, व्रतपालन, उपोषण, अनुष्ठान या कृत्यांना कर्माची अंगे असे म्हणतात. जो कोणी निरालसपणे या अंगाचे आचरण करतो तोच भूवर ब्रह्मवेत्ता कर्मठ समजावा. येथे कमी जास्त काही झाले तर कर्ममार्ग साध्य होत नाही. म्हणून येथे आचरणाच्या बाबतीत विशेष तत्परता ठेवावी लागते. येथे एवढीच एक खबरदारी घ्यावी लागते, ती म्हणजे कठोर भाषणाने दुसऱ्याचे हृदय दुखवू नये. आता भक्ती मार्गाचे खचित लक्षण आहे. भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन अतिशय शुद्ध असावे लागते. बाबा रे, मनाच्या ठाई अंश मात्रही मलिनपणा राहिला तरी त्याला भक्तीचे रहस्य हे कधीच गवसणार नाही. येथे दया, प्रेम आणि लीनता हे गुण अंगी असले पाहिजे. शिवाय साधकाला नामश्रवण व देवपूजन या बाबतीत विशेष आस्था असली पाहिजे. सदैव हरीची जाण ठेवून मुखात नामस्मरण असावे. अशी ही अंगे भक्तिमार्गात आहेत. या अंगासह जो कोणी भक्ती करतो त्यालाच श्रीहरीची भेट होते. भक्तिमार्गाची सरी कशालाच येणार नाही. त्याचा विधी सोपा आहे. ज्याप्रमाणे आकाश डोळ्यांना जवळ दिसते त्याप्रमाणे भक्ती मार्गातील आचरण कर्माहून कठीण असते. आता मी तुला तिसरा योग मार्ग सांगतो. खरंच ऐक. एक योग मार्गाचा पसारा दोन्ही मार्गांपेक्षा जास्त आहे. पण हा पसारा खचित ज्याच्या त्याच्या जवळ असतो. योग मार्ग साध्य करण्यासाठी बाहेरचे काहीही लागत नाही. जेवढे ब्रह्मांडात आहे तेवढे पिंडात असते. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साध्य करावा. त्यासाठी आसने, रेचक, कुंभक, इडापिंगलेचे भेद, धौती, मुद्रा, त्राटक या गोष्टी मानवाला कळल्या पाहिजेत. योग करणाऱ्याला अगोदर कुंडलिनी आणि सुषुम्ना याचे पूर्ण ज्ञान असावे लागते. तरच त्याला योग साध्य होतो. या तिन्ही मार्गांचे अंतिम केवळ ज्ञानप्राप्ती हेच होय. पण ते ज्ञान प्रेमाखेरीज असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाखेरीज होते ते क्षीण आणणारे ठरते. म्हणून या तिन्ही मार्गात प्रेमाचे रक्षण करणे आवश्यक ठरते. काळा, गोरा, खुजा, कुरूप आणि सुंदर हे शरीरांचे प्रकार असून त्यांची कुठलीही बाधा आत्म्यास होत नसते. सर्वांचा आत्मा एकच असतो. तेथे कधीही फरक पडत नसतो. शरीराचे भेद हे केवळ व्यावहारिक पातळीवरील असतात. त्याचे काहीच कौतुक नाही. या तिन्ही मार्गांची खरोखर हुबेहूब ती स्थिती आहे. त्यांची बाह्य स्वरूपे भिन्न भिन्न दिसतात, पण सर्वांचे मूळ कारण एकच असते. मुक्कामास गेल्यानंतर मार्गाचा विचार उरत नाही. जो माणूस मार्गावरून जात असतो त्याला त्याचे महत्त्व वाटते. मार्ग चालण्यास प्रारंभ केला पण मुक्कामास पोचला नाही अशाच्याच पंथाभिमानामुळे तंटा होतो. या तिन्ही मार्गांचे यात्रिक मुक्कामास पोचल्यावर संत होतात, पण त्यांच्या संबंधात एवढेही द्वैत राहत नाही. वशिष्ठ, वामदेव, जमदग्नी, अत्री, पराशर व शांडिल्य मुनी हे कर्ममार्गाचे अनुसरण करून मुक्कामास पोचले. व्यास,
नारद, कयाधू कुमल, मारुती, शबरी, अक्रूर, उद्धव, सुदामा, पार्थ व विदुर हे भक्ती मार्गाने गेले. गुरुवर श्री शंकराचार्य, मच्छिंद्र, गोरख, जालंधर यांनी योगमार्गाच्या सहाय्याने आपली उच्च प्रगती केली. जो लाभ वशिष्ठास झाला तोच विदुराच्या वाट्यास आला, तोच मच्छिंद्रास अनुभवण्यास मिळाला. त्यांच्या फळामध्ये फरक नव्हता. तीच प्रथा पुढेही चालत राहिली. या बाबतीत मुळीच शंका घेऊ नये. कर्ममार्गाची बूज श्रीपाद शिवल्लभ यांनी राखली. त्यानंतर नृसिंह सरस्वती खरोखरच त्याच तोडीचे झाले. त्यांनी गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर या प्रसिद्ध ठिकाणी वास्तव्य केले. नामदेव व सावता, ज्ञानेश्वर, सेना, कान्हू, चोखा, महार, दामाजीपंत ठाणेदार हे भक्ती मार्गाने गेले. श्रीगोंद्यात शेख महम्मद, जालन्यातील आनंदी स्वामी, सुरजी अंजन गावातील देवनाथ हे योगाचे चाहते होते. तसेच सांप्रतकाली कर्ममार्गात वासुदेव रममाण झाले असून मी व त्याखेरीज आणखी बऱ्याच जणांनी भक्तिपंथ धरला आहे. पलूसचे धोंडीबुवा, सोनगीरचा नाना बर्वा, जालन्याचे यशवंतराव यांना भक्तिपंथ साध्य झाला. अरे विदेहावस्थेतील खाला आम्हा, शिर्डीचे साईबाबा, गुलाबराव यांच्या ठाई ज्ञानदृष्टी होती. पहा, चांदूर तालुक्यातील वरखेडे गावचा आडकुजी नामक संत याच वाटेने गेला. संत रत्न झिंगराजी हे मुर्हा गावातील होते. त्याचप्रमाणे नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाचे चाहते होते. या सर्व संतांचे आचरण निरनिराळ्या प्रकारचे असले तरी ते कैवल्याचे अधिकारी होऊन बसलेले होते. मार्ग कोणताही असला तरी त्याचे मुळीच महत्त्व नाही. जो कोणी मुक्कामास जातो त्याचे कौतुक करावे लागते. आम्ही ही सर्व भावंडे भाविकांना कैवल्याच्या मार्गावर आणून सोडण्यासाठी पृथ्वीवर आलेलो आहोत. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि त्या त्या पंथाचे आचरण करून मोक्षरूपी फळे भोगेल. आता काहीही विचारू नकोस, हे कोणास सांगू नकोस. पिसेपणाची पासोडी घेऊन मला इथे निवांत बसू दे. ज्याची निष्ठा असेल किंवा जो कोणी माझा असेल त्याचेच कार्य होईल. मला इतरांची जरुरी नाही. ज्याला अनुताप झाला त्याला ब्रह्मज्ञान सांगावे. व्यर्थ तर्कट लढवणाऱ्या वात्रटाला त्याचा स्फोट करू नये. कोणी काहीही म्हणून आपण मात्र निवांत असावे, तरच जगताचा गुरु व जगताचा आत्मा असा जगन्नाथ भेटतो. असा उपदेश ऐकून बाळाभाऊंच्या नेत्रांमध्ये प्रेमाश्रूंचा पूर आला. तो त्याला आवरता येईना. त्याचे अष्टभाव दाटून आले. शरीरावर रोमांच उमटले. त्यामुळे वैखरीचे काम आपोआपच संपले. त्याने न बोलताच नमस्कार करून मनात म्हटले, श्री गजानन हे श्रेष्ठ साधू असून वराड प्रांताचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे. साळूबाईची भक्ती. साळूबाई नावाची एक कण्व शाखेची महाराजांची मनापासून भक्ती करणारी एक भक्तिण होती. एके दिवशी महाराज तिला म्हणाले, साळू, डाळपीठ घेऊन रात्रंदिवस स्वयंपाक कर व जे मठात येतील त्यांना जेवण वाढ. तसे केलेस तर तू त्या नारायणास नक्की प्रिय होशील. ती साळूबाई अद्याप मठात असून ती वैजापूरची होती व तिचे माहेर वाडे घोडे होते. प्रल्हादबुवा जोशी यांना कृपेचा योग आला होता, पण त्यांच्या दुर्दैवाने तो फलदायी ठरला नाही. जलमकराची समर्थ भक्ती. खामगावच्या जवळ जलम नावाचे एक गाव आहे. त्या गावचा तुळशीराम नावाचा एक रहिवासी होता. त्या तुळशीरामाला आत्माराम नावाचा एक मुलगा होता. तो तैल बुद्धीचा होता व त्याला वेदाध्ययनाविषयी प्रेम होते. वेद, वेदांगे आणि स्मृतीच्या अभ्यासाकरता तो गंगेकाठी धर्मपीठ असलेल्या वाराणसी येथे गेला. दररोज भागीरथीचे स्नान करून माधुकरीचे अन्न खाऊन व गुरुगृही जाऊन तो श्रुतींचे अध्ययन करीत असे. नाहीतर श्रोते हो, एरवी विद्यार्थी शिक्षणासाठी परप्रांतात जातात व शिकण्याऐवजी जास्तीत जास्त चैनी करू लागतात. ज्याप्रमाणे आंब्याला कीड लागली की रसाची नासाडी होते, त्याप्रमाणे एकदा का चैनीत मन गुंतले
की कसला आला अभ्यास. आत्माराम तसा नव्हता. तो विचार संपन्न व सदाचरणी होता. अध्ययन पूर्ण करून तो आपल्या प्रांतात आला. आपल्या प्रांतात येताच तो गजानन महाराजांची भेट घेण्यासाठी अत्यानंदाने शेगावी आला. तो वेदविद्येचा जाणकार होता, तर गजानन केवळ ज्ञानसूर्य होते. आत्माराम वेद म्हणताना काही काही ठिकाणी चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती महाराज करू लागले. महाराज आत्मारामाच्या बरोबरीने वेद म्हणू लागले. त्याचे वेदाध्ययन ऐकताना विद्वान तल्लीन होत असत. सराफाखेरीज हिर्याची किंमत होत नसते. शेवटी मनात आदर बाळगून आत्माराम समर्थांच्या जवळ राहिला. मध टाकून जाणे माशीला कसे आवडेल. दररोज सेवेसाठी तो जलंब येथून येत असे. त्याने एकही दिवस चुकवला नाही. असा तो एकनिष्ठ भक्त होता. समर्थांच्या पश्चात हाच सद्गुरूंच्या समाधीची पूजा अर्चा करण्यासाठी मठात होता. मोबदला न घेता त्याने उत्कृष्टपणे एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्याने आपली इस्टेट महाराजांना अर्पण केली. खरे पाहता इस्टेट अल्प होती. एक जमीन व एक घर होते. तेथे किमतीवर लक्ष द्यायची जरुरी नसते. भिल्लिणीने बोरे देऊन रामाला वश केले. हा देखील तसाच प्रकार आहे. म्हणून हे वर्णन केले आहे. श्रोते हो, स्वामी दत्तात्रय केदार, नारायण जामकर आणि ज्यांचा आहार केवळ दुधाचा होता, तो दुधाहारी बुवा, असे तिघेजण स्वामींचे अत्यंत एकनिष्ठ भक्त होते. त्यांनी आपले तन मन समर्थ चरणी अर्पण केले होते. मारुती पंतांच्या पिकाचे रक्षण. आता बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे नावाचे एक गाव आहे. तेथील मारुतीपंत पटवारी यांचा हा अल्पवृत्तांत ऐका. श्रोते हो, त्या मोर गावात मारुतीपंतांच्या शेतात पिकाचे रक्षण करण्यासाठी तिमाजी नावाचा एक माळी होता. तो माळी खळ्यात रात्रीच्या वेळी निजला असता त्यावेळी त्याला खरोखर झोप लागली. 2 प्रहरे उलटून गेली. कुंभाराचे 10-20 गाढव पांड्यांच्या खळ्यात येऊन ज्वारीच्या दाण्यांवर तुटून पडले. राखणदार झोपी गेला असल्यामुळे त्या गाढवांना आनंद झाला. ते जोंधळ्याच्या राशीत तोंड घालून जोंधळा खाऊ लागले. हा मारुती पांडे महाराजांचा भक्त होता. त्यामुळे सद्गुरुरायांना लीला करणे भाग आले. एका क्षणात ते मोरगावला गेले व त्यांनी तिमाजीस हाक मारली. अरे, लगेच जागा हो कसा, गाढवे राशीला येऊन लागली ना, असे मोठ्याने बोलून आणि तिमाजीस जागे करून महाराज खळ्यामधून तेव्हा अंतर्धान पावले. तिमाजीने उठून पाहिले तर खरोखरच गाढवे दिसली. तो म्हणाला, मी आता काय करू? मला मालक रागे भरतील. त्यांनी पिकाचे रक्षण करण्यासाठी मला ठेवलेले होते, पण आज माझ्या हातून त्यांचा विश्वासघात झालेला आहे. ते माझ्यावर विसंबून राहिले व मी मात्र झोप काढून निस्सूर झालो. ही धान्याची रास तर गाढवांनी निम्म्यावर खाऊन टाकली आहे. आता मी मालकाची समजूत कोणत्या रीतीने घालू? लक्षात घ्या, त्या काळी लोकांना इमानदारीची किती जाण होती. नाहीतर हल्लीचे नोकर किती नमक हराम आणि शिरजोर आहेत. मालकांच्या नफा तोट्याची त्यांना तिळभरी काळजी नसते. पण तिमाजी तसा नव्हता. त्यांच्या मनाला हळहळ वाटली. आता मी पांड्यांकडे जाऊन काय बरे सांगू? काहीही असले तरी चुकीची माफी तर नक्कीच मागितली पाहिजे. मारुती उदार बुद्धीचा असल्यामुळे तो मला क्षमाच करील असे मनाशी बोलून सूर्योदय होताच तिमाजी गावात आला व पंतांचे पाय धरून तो म्हणाला, महाराज, माझ्या झोपेने तुम्हाला बुडवले हो. 10-20 गाढवे आली व त्यांनी रास खाल्ली की. ते नुकसान किती झाले हे खळ्यात जाऊन पाहिले म्हणजे मला बरे वाटेल. त्यावर मारुतीपंत म्हणाले, खळ्यात येण्यासाठी मला क्षणभरही वेळ नाही. मी शेगावला चाललो आहे. सद्गुरू श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन धान्याचे काय झाले ते उद्या सकाळी पाहीन. असे बोलून मारुतीपंत शेगावला आला व 10-11च्या सुमारास दर्शनासाठी मठात गेला. त्यावेळी महाराज आसनस्थ होते. जगू पाटील समोर होता. बाळाभाऊ हात जोडून पाटलांच्या जवळ बसलेला होता. मारुतीने दर्शन घेताच समर्थांनी हास्यवदन करून म्हटले, तुझ्यासाठी मला रात्री किती बरे त्रास झाला. तुम्ही माझे भक्त म्हणवता आणि मला राखायला लावता होय. झोपाळू नोकर ठेवता आणि स्वतः मात्र घरात खुशाल झोपा काढता. रे मारुती, काल रात्री खळ्यात तिमाजीला झोप लागली
तेव्हा गाढवांचा सुळसुळाट होऊन ते रास खाऊ लागले. म्हणून मी जाऊन तिमाजीला जागे केले आणि रास सांभाळण्यासाठी सांगितले व निघून आलो. अशी खूण पटताच मारुतीने हात जोडले. महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून तो म्हणाला, आपणच आमचे खरोखर सर्वस्वी आधार आहात. लेकराचा सारा भार मातेच्या शिरावरच असतो. म्हणूनच आमचे जे जे काही आहे ते सर्व हे माहुली आपलेच आहे. त्यावर तुमच्याखेरीज अन्य कोणाचीही सत्ता नाही. खळे आणि जोंधळा सारे काही आपलेच आहे. व्यावहारिक दृष्टीने केवळ नावाला म्हणून तिमाजी हा नोकर येथे ठेवला आहे. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण येथून करीत आहात. जसे की लेकरासाठी माता वरचेवर त्रास सोसते, तसे मी आपले लेकरू असल्यामुळे आपण लीलेने मोरगावी खळ्यात जाऊन पिकांचे रक्षण केले. स्वामी, अशीच कृपा माझ्यावर निरंतर असू द्यावी. आता लगेचच जाऊन तिमाजीला नोकरीवरून काढून टाकतो. मारुती असे बोलता समर्थांना कौतुक वाटले आणि त्यावेळी त्यांनी असे भाषण केले. ते म्हणाले, छे छे वेड्या, तिमाजीस नोकरीवरून मुळीच काढू नको. त्याचे खास गुपित मी तुला सांगतो. तिमाजी हा नोकर इमानी असल्यामुळे खळ्यातील गाढवे पाहून तो मनोमन दुःखी झाला आहे हे मी तेव्हाच जाणले होते. रात्रीची हकीकत तुला सांगण्यासाठी तो सकाळी भीत भीत तुझ्याकडे आला होता ना. त्यावेळी तू त्याला म्हणालास की मी शेगावला चाललो आहे, उद्या सकाळी येऊन खळे पाहीन. हे समर्थांचे भाषण ऐकताच मारुतीला आश्चर्य वाटले. संतांचे कर्तृत्व किती अगाध आहे पहा. खळ्यात पडलेल्या गाढवांबद्दल त्यांना कोणीही सांगितले नव्हते, पण श्रोते हो, गजानन महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणले होते.